नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. 6व्या वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी 6 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. यामागे मनपा आयुक्तांची चाणक्य नीती कामात आली आहे. सहाय्यक आयुक्त पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मनपा आयुक्तांनी हे शीतयुद्ध जिंकलं. तिरक्या चालीने चालणारा उंट व प्याद्यांना वठणीवर आणून स्वतः राजा असल्याचं मनपा आयुक्तांनी सिद्ध केलं आहे. मागील आठवड्यातल्या शुक्रवार शनिवारी धरणं आंदोलन करून मनपा कर्मचाऱ्यांनी बिगुल फुंकला. सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू झालं. यामध्ये बुधवारी मनपा ठेकेदारही सहभागी झाले. 6व्या वेतन आयोगाच्या फरकातील रकमेसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. याबाबत सिटी न्यूज प्रतिनिधींनी मनपा आयुक्तांशी संपर्क साधला असता 30-32 कोटींचा हा फरकाचा निधी पालिकेकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं. मनपा कर्मचारी संपावर ठाम राहिले असता मनपा आयुक्तांनी तंबी देण्याची खेळी खेळली. ती कामी आली नाही, संप मिटला नाही. तेव्हा कौटिल्याची नीती खेळून मनपा आयुक्तांनी 1 महिन्याचा पगार व बोनस यावर ही लढाई जिंकली. कर्मचाऱ्यांचं गेल्या 6 दिवसांचं आंदोलन संपुष्टात आलं. मनपा आयुक्तांनी आपले प्रधान सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे व वजीर म्हणजे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांच्या मदतीने चाणक्य नीती खेळली. हे अधिकारी कामावर आले व कार्यालय सुरू झाले. या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली व संप संपला. तिरक्या चालीने चालणाऱ्या उंटाला व प्याद्यांना आपल्या प्रधान व वजीराच्या मदतीने मनपा आयुक्त पदावर असलेल्या राजाने वठणीवर आणले व मनपातील कामकाज सुरू झाले. पार्श्वगायक मन्ना डे गुरुवारी पहाटे कालवश झाले. वयाच्या 94व्या वर्षी पहाटे 4 वाजता मन्ना डे यांनी शेवटचा श्वास घेतला. 1943 रोजी मन्ना डे यांनी पार्श्वगायक म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. 4000हून अधिक गाणी त्यांनी गायली. ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर व हृदयात कायम आहे. झनक झनक तेरी बाजे पयलिया, लागा चुनरी में दाग, तू प्यार का सागर है, ओ मेरी जोहरा जबी यासारख्या 101 स्वर्गीय माधुर्य असलेले गाणे गाऊन रसिकांच्या हृदयावर स्थान मिळवलेले मन्नादा गुरुवारी पहाटे 4 वाजता कालवश झाले. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीचा सूर हरवला, कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. 1919 साली जन्मलेल्या मन्ना डेंनी 1943 मध्ये पार्श्वगायक म्हणून सुरुवात केली. बाबुल से नजरे मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुन के दाग छुपाऊं कैसे, लागा चुन के दाग. 4000हून अधिक गाणी त्यांनी गायली. 1971 साली त्यांना पद्मश्री, 2005 मध्ये पद्मभूषण तर 2007 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार यांनी त्यांना गौरवण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून मन्नादा आजारी होते. वृद्धापकाळात 94व्या वर्षी त्यांचं निधन झालं. भावपूर्ण शास्त्रीय गाण्यांवर आधारित चित्रपटाची गाणी यांनी मन्नादा यांचं अस्तित्व कायम आहे, राहणार आहे. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने मन्नादांना भावपूर्ण आदरांजली.
सेन्सेक्स व निफ्टीने गुरुवारी गेल्या 3 वर्षातील उच्चांक गाठला आहे. या उच्चांकामुळे निवेशकात उत्साह संचारला असून दिवाळीपूर्वी नवा रेकॉर्ड गाठला जाईल अशी अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूत्रे हातात घेतली त्यावेळी विश्वास व्यक्त केला होता तो खरा ठरला आहे. सेन्सेक्स 21,246 पर्यंत पोहोचला. ऐन दिवाळीच्या दिवसात सेन्सेक्स व निफ्टीने उच्चांक गाठल्याने निवेशकांची दिवाळी आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स मात्र उतरला होता. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. बातमीपत्रात बघूया आजचे काही मजेदार आणि हास्यरसातील चलचित्र. दुनिया हमारे पीछे हम आगे आगे सबकी निगाहों को धोखा देके भागे कौन है यहाँ जो मेरे सामने आए किसमें है गम जो मुझसे टकराए कि मैं हूँ बेटा ये है बाप ध्यान लगा कर सुनिए आप कि मैं हूँ बेटा ये है बाप ध्यान लगा कर सुनिए आप झूठी नहीं है बात ये बात बिल्कुल खरी बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी बाप नंबरी बेटा 10 नंबरी बाप नंबरी. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है क्या कहता है आजा घर आजा इंडिया बुल्स होम लोन्स. घर आ जाओ.